जे या कथारूपी भागीरथीमध्ये स्नान करतात त्यांचे पूर्वज उद्धरून जातात, एवढं सामर्थ्य या कथेत आहे। ही कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे। कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, तिथीचे उत्तम चरण रजवंदिता, जळते दोषांचे डोंगर, पवित्र होती नारी नर, जे ऐकती सादर पवित्र हरिकथा। म्हणून भगवंताची कथा जे श्रवण करतात त्यांच्या दोषांचे डोंगर जळून जातात। ही गंगा काय करते? दोष घालवणारी आहे, पाप घालवणारी आहे, निर्मळ करणारी आहे। ज्याला भगवत प्राप्ती करायची असेल त्यानं गंगेत स्नान केलं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे। पण भगवंताची प्राप्ती होण्याकरिता बाहेरून निर्मळ होऊन चालत नाही, भगवंताची प्राप्ती होण्याकरिता आतून निर्मळ झालं पाहिजे। बाहेरून मी किती चांगला दिसतो, बाहेरून मी किती निर्मळ झालेलो आहे, या सगळ्या गोष्टी देव पाहत नाही। देव तर आतमधलं पाहतो, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची। पण अंतकरण निर्मळ करावं लागेल, मन शुद्ध करावं लागेल, तरच परमात्म्याची प्राप्ती। तस्माद अपरम किंचित मन शुद्ध हे न विद्यते। म्हणून मन शुद्ध झालं पाहिजे। मन शुद्ध झाल्याशिवाय त्यांनी परमात्म्याची प्राप्ती व्हायची नाही। महाराज भगवान स्वतःच म्हणतो, निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा। जे निर्मल मनाचे आहेत तेच मला प्राप्त करून घेऊ शकतात, दुसरे त्यांनी माझ्या स्वरूपापर्यंत येत नाहीत। भगवान स्वतःच वर्णन करून सांगताय। त्यापेक्षा साधू संत सांगतात, गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे। जतन करा धावते सैरा ओढाळते। भगवान म्हणतो, मनयो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो हो। म्हणून त्यांनी मनच माणसाला बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे। म्हणून मनावर त्यांनी कंट्रोल करता आलं पाहिजे, मन आवरता आलं पाहिजे, मनाला स्वच्छ करता आलं पाहिजे, मनाला निर्मळ करता आलं पाहिजे। म्हणून मनाला निर्मळ करण्याचं जर साधन कोणतं असेल तर भगवत कथारूपी गंगा, या कथारूपी गंगेमध्ये स्नान केल्यानं मन धुवून काढता येतं, मन शुद्ध करता येतं, मनाला निर्मळ करता येतं। म्हणून ही कथा काय करत असेल तर मन निर्मळ करते। आणि खरं सांगू का, भगवंताची प्राप्ती करायची ना, लोकांना असं वाटतं आम्ही फार पारायण केले म्हणजे देव प्रसन्न होईल, लोकांना असं वाटतं फार उपवास केले म्हणजे देव प्रसन्न होईल, लोकांना असं वाटतं फार त्यांनी खेटी घातल्या वाऱ्या केल्या म्हणजे देव प्रसन्न होईल, लोकांना वाटतं फार लोकांच्या समोर त्यांनी काही परमार्थ दाखवला म्हणजे त्यांनी देव प्रसन्न होईल। नाही हो, असं केल्यानं देव प्रसन्न व्हायचं नाही। तुम्ही किती पाठांतर केलं, तुम्ही किती बाह्यांगानं या सगळ्या गोष्टी केल्या ते महत्त्वाचं नाही, तुम्ही मनानं किती चांगले आहात हे महत्त्वाचं आहे। तुम्ही दुसऱ्यावर उपकार किती करता, तुम्ही दुसऱ्याच्या सुखदुःखाचा किती विचार करता, तुमच्यापासून दुसऱ्याला दुःखच होऊ नये या गोष्टीची किती जबाबदारी सांभाळता, तुमच्यापासून दुसऱ्याला सुखी करण्याचा किती प्रयत्न करता, हे सगळं देव पाहतो। देव पाहतोच आहे आपल्याकडे। लक्षात ठेवा मी काय सांगतो ते। आपल्या वागण्यातून जर एखादा माणूस दुखावला जात असेल, एखादा जीव जर दुखावला जात असेल आणि तुम्ही फार देवधर्म करत आहात आणि चालता चालता तुमच्या एखाद्या वाईट शब्दाने एखाद्याचं अंतकरण त्यांनी हेलावून जाईल अशा पद्धतीने तुम्ही बोलता, अंतकरण व्याकुळ होईल असे शब्द त्यांनी तुमच्या मुखातून बाहेर पडतात, तुमची सगळीची सगळी पूजा त्यांनी फोल आहे महाराज। देव तुमची पूजा स्वीकारितच नाही, त्याला तुमच्या बाह्यांगाच्या पूजेचं काही घेणं देणं नाही। म्हणून त्यांनी तुम्ही किती माळा घातले हे महत्त्वाचं नाही, तुमचं मन किती निर्मळ झालं हे जास्त महत्त्वाचं आहे। माझं बोलणं त्यांनी बऱ्याच वेळेला कठीण वाटतं, ऐकायला ते जड जातं। असं वाटतं बऱ्याच लोकांना की हे माळीवाल्यांना गंधावाल्यांना रिजेक्ट करत चालतं आहे, तसलं नाही हो। मी काय त्यांच्या विरोधातला थोडाच आहे, मीच कपाळ भरून गण लावतो आहे। कान फुटल अशी माळ माझ्या गळ्यात आहे, मला फेकून आणली तर कान फुटल एखाद्याचा। मी माळा घालून लोकांच्या माळांना का नावं ठेवू? मला ते म्हणण्याचं आणि ते सांगण्याचा उद्देश नाही। आमचे भाऊ म्हणायचे वक्तृ तात्पर्य कळत जावं। वक्तृ तात्पर्य म्हणजे काय? बोलणारा मनुष्य काय आशयानं बोलतो आहे, त्याच्या बोलण्यातला हेतू काय आहे, त्याचं तात्पर्य काय हे कळालं पाहिजे, तो कोणत्या उद्देशानं बोलतो आहे हे कळालं पाहिजे, जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून ओरिजिनल परमार्थ जर करायचा असेल, शुद्ध परमार्थ जर करायचा असेल, देवाला आवडेल असा परमार्थ जर करायचा असेल तर स्वामीजी म्हणायचे, ते स्वामीजी फोटो तिथं लावलेला आहे बघा, ते म्हणायचे राखावी बहुतांची अंतरे आणि भाग्य ती तदनंतरे। पण फार लोकांचं अंतकरण त्यांनी सांभाळावं, तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांनी भाग्य प्राप्त होत असतं। भगवत प्राप्तिरूपी भाग्य जर प्राप्त व्हावं असं वाटत असलं तर प्रत्येक जीवाचा त्यांनी महाराज अशा पद्धतीने विचार करा, त्याला सुखी करण्याचा विचार करा। देवाला जर सुखी करायचं असेल तर मूर्तीवर अभिषेक केल्यानं देव सुखी होत नसतो, आणि तो जीवमात्रांमध्ये आहे, भूतमात्रांमध्ये आहे, त्याचं त्यांनी भावना सांभाळल्यानं, त्याला प्रसन्न केल्यानं खऱ्या अर्थानं देव प्रसन्न होत असतो। हा तेवढाच महत्त्वाचा विचार आहे।
पण हे कोण करू शकतं? ज्याचं मन निर्मळ झालेलं तो करू शकतो. ज्याच्या मनामध्ये त्यांनी कोणत्याच प्रकारचे विकार राहिले नाही तो हे करू शकतो. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि वनवासाला गेले असताना वाल्मिकजींच्या आश्रमात गेले आणि वाल्मिकजींनी विचारलं, महाराज मी कोणत्या ठिकाणी राहू? मला वडिलांनी वनवास दिला आहे, मला वनात राहायचे, कुठे राहू सांगा. वाल्मिकजींनी सांगायला सुरुवात केली. गोस्वामीजी म्हणतात ना, काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा जिनके कपट दंभन ही माया उनके हृदय बसहु रघुराया. हे रामा, त्याच्या अंतकरणात राहा. कुठे? जिथे काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा, ज्याच्यामध्ये काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, क्षोभ नाही, जो दुसऱ्याचं त्याने अनहित करीत नाही, ज्याचं अंतकरण निर्मळ झालेलं आहे, ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे, तिथं जाऊन वास्तव्य कर. पण तुकोबाराने अट्टहासानं सर्वांना सांगितलं, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. पण गोपाळ जर हृदयात राहावा असं वाटत असलं, भगवान जर प्राप्त व्हावा असं वाटत असलं तर चित्त निर्मळ करा. दुसऱ्याकडे पाहून त्याकडे आपल्या अंतकरणामध्ये व्याकुळता निर्माण होऊ देऊ नका. बऱ्याच वेळेला दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचं वैभव, दुसऱ्याचं मोठेपणा या सगळ्या गोष्टी पाहून आपला जीव जाळायला सुरुवात करतो. मग आपण त्याने द्वेष करतो, मत्सर करतो, ईर्ष्या करतो आणि स्वतः धुपत राहतो आणि भयंकर वेदना स्वतःला पण होतात. अशा जळणाऱ्या माणसाच्या अंतकरणात देव राहू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे जगाला मिळालं असेल, तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही पाहत आहात, ते त्याच्या कपाळानं मिळालेलं आहे, त्याच्या प्रारब्धानं त्याच्या संचितात होतं म्हणून त्याला ते मिळालेलं आहे. आपल्या संचितात आहे ते आपल्याला मिळणारच आहे. पण दुसऱ्याकडे पाहून सुखीदुःखी का होता? देवानं आपल्याला दिले त्याच्या समाधानी राहा. दुसऱ्याच्या सुखात सुखी होण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होण्याचा प्रयत्न करा. खऱ्या अर्थानं तुम्हीच पारमार्थिक ठराल, दुसरा कोणी पारमार्थिक नाही महाराज. म्हणून दुसऱ्याकडे पाहून जगणारी माणसं आणि दुसऱ्यावर जळणारी माणसं निर्मळ अंतकरणाचे नसतात. ते कट कारस्थान कपट करत करत त्यांनी अशा पद्धतीने जीवन जगतात, कधीच निर्मळ जीवन जगू शकत नाहीत आणि त्यांना भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. पण काय केलं पाहिजे? मन शुद्ध केलं पाहिजे, मन पवित्र केलं पाहिजे, मन निर्मळ केलं पाहिजे आणि शुद्ध अंतकरणानं प्रवास केला पाहिजे. भगवत प्राप्तीपर्यंत जाल. ज्याला खरोखर देव प्राप्त करून घ्यायचं त्याच्याकरता हे चाललं आहे. नाही तर बरेच वरपंगी असतात जे त्यांनी हुरगहोर करणारे आहेत, जे लोकांना दाखवण्याकरिता परमार्थ करणारे आहेत, जे फक्त दिखावा करण्याकरिता परमार्थ मार्गामध्ये आलेले आहेत. अशा लोकांना हे बोलणं पचत रुचत नसतं, लक्षात ठेवा. ज्याला ओरिजिनल परमार्थ करायचा आहे, ज्याला शुद्ध परमार्थ करायचा आहे, ज्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याचा उद्देश अंतकरणामध्ये आहे आणि तो उद्देश घेऊन निघालेला आहे, त्याच्याकरताच हे बोलणं आहे महाराज. त्याला ते रुचेल पचेल आणि तो खऱ्या अर्थानं मन निर्मळ करण्याच्या मागे लागेल. मग कधीतरी आत्मपरीक्षण करत जावं, कधीतरी आत्मशोधन करावं आणि स्वतःला पाहावं की मी काय आहे, कुठे आहे, मी काय करतो आहे आणि मी एवढ्या दिवसाचा परमार्थिक आहे, अजून स्वप्नात पण देव येत नाही, काय कमी आहे, काय कमी आहे. तुकोबा देवाबरोबर बोलताना म्हणतात, देवा तुका म्हणे असे न लावे उशीर माझे अभ्यंतर जाणून या. देवा तू ये, मला भेट दे. तू काय येत नाहीस? मला चिंता वाटते आहे. माझं अंतकरण तू तपासून बघ. तुला जर वाटत असेल याच्यात अजून काही कमी आहे, माझ्यात तर मला काही कमी दिसत नाही रे. कारण जाळवणी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी. माझं अंतकरण तपासून बघ आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं माझ्यावर कृपा कर. म्हणजे अंतकरण आधी आपण आपलं त्यांनी पाहावं काय कमी आहे. जर कमी असेल तर सावरण्याचा प्रयत्न करावा, ते निर्मळ करण्याचा प्रयत्न करावा. कशानं निर्मळ कराल? स्वसामर्थ्यानं निर्मळ करता यायचं नाही. ते निर्मळ करण्याकरिता त्यांनी साधन स्वीकारावं लागेल. ते निर्मळ करण्याकरिता गंगेमध्ये स्नान करावं लागेल. आणि ती गंगा जर कोणती असेल तर ही कथारूपी गंगा आहे महाराज. या कथारूपी गंगेमध्ये डुबकी मारली रे मारली की अंतकरण निर्मळ अशा पद्धतीने होऊन जातं, मन शुद्ध अशा पद्धतीने होऊन जातं. पण मन शुद्ध करण्याचं साधन ही भगवंताची कथा आहे. हा कथारूपी सत्संग आहे महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? कान उंच करून ऐका. महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर सांगतो आहे. म्हणून ही कथा म्हणजे सत्संग आहे, ही कथा म्हणजे गंगा आहे. या कथारूपी गंगेमध्ये स्नान त्यांनी करायचं आहे. देवदेवतांमध्ये भेद करत बसू नका. मी शंकराचा उपासक आहे, मी विष्णूचा उपासक आहे, मी देवीचा उपासक आहे, मी गणपतीचा उपासक आहे. ही नावं फक्त वेगवेगळे आहेत, वस्तू मात्र एकच आहे. एकाच वस्तूने एवढे आकार धारण केलेले आहेत आणि भक्तांच्या त्यांनी मागणीवरून ते आकार त्यानं धारण केलेले आहेत. वस्तू एकच आहे महाराज. म्हणून त्यांनी हे भेदभाव अंतकरणातून घालून टाका.
श्यामसुंदराची कथा सांगत असलो तरी जो ज्या देवतेची त्यांनी उपासना करतोय असं समजा की माझा देवच त्या रूपात आहे आणि तोच अशा पद्धतीनं माझ्या प्रत्यक्ष समोर आहे, अशी भावना जर अंतकरणात केली तर कथा त्यांनी रुचत पचत असते. नाही तर भेद अंतकरणात ठेवून जर कथा श्रवण केली तरी पण घोटाळा होतो, कथा पचत नसते. म्हणून त्यांनी कथा जर ऐकायची असेल तर सगळा भेदभाव गिळोनी असा खऱ्या अर्थानं प्रेमाचा गराळा घेतला पाहिजे, तर आपण खऱ्या अर्थानं तिथपर्यंत जाऊ शकतो. मन कथारूपी गंगाच आहे, ही पावन करणारी आहे, मनाला शुद्ध करणारी आहे, मन निर्मळ करणारी आहे. निर्मळ मन झाल्याशिवाय देव प्राप्त होत नसतो, ही दगडावरची रेग आहे महाराज, पक्क लक्षात ठेवा. मग काही केलं ना, अभिषेक केलं ना देव प्रसन्न व्हायचा नाही, महापूजा केल्याने देव प्रसन्न व्हायचं नाही. लोक थाटात महापूजा घेतात, महापूजा करण्याकरिता जातात आणि महापूजेहून आल्यानंतर घोटाळे घालतात. काही घोटाळे घालून महापूजा करण्याकरिता जातात, काही देव प्रसन्न होत नाही महाराज. देव काय देवाला फार कळतं हो महाराज. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. म्हणून तो चतुर आहे, चतुरांचा शिरोमणी आहे. म्हणून तो फसवल्यानं फसत नसतो. आपण सामान्य लोकांना फसवू शकतो, भोळ्या बाबड्या लोकांना फसवता येतं महाराज. मी व्यासपीठावर बसून त्यांनी बाबा होऊन तुमच्यासमोर सांगतो, तुम्ही फार श्रद्धेनं माझं ऐकता आहात. माझ्या आतमध्ये भरलेला उकिरडा तुम्हाला दिसत नाही, तो माझे मलाच दिसतो. म्हणून त्याने मी स्वतःला फार छान छान तुमच्यासमोर दाखवून तुमची फसवणूक करू शकतो. तुम्ही भोळे बाबडे आहात, पण जरी मी तुम्हाला फसवत असलो तरी माझ्यासमोर बसलेला देव आहे, त्याला कसा फसवू, याला कसं फसवता येईल महाराज. महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही माझ्याकडे पाहून काय म्हणता आहात ही गोष्ट तुमच्या अंतकरणात माहिती आहे. तुम्ही बाबा बुवा त्यांनी म्हणतात, पण मी काय आहे ओरिजिनल हे याला माहिती आहे ना महाराज. मग तो त्यांनी माझ्याकडे पाहतो आहे आणि माझ्यातला भामटा पण त्याला दिसतो आहे. हे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. जसा माझ्यातला भामटा देवाला दिसतो ना, तसे सगळेच भामटे देव पाहत असतो महाराज. खरंच सगळ्या भामट्यांकडे पाहतो आणि पाहून पुन्हा त्यांनी विचारसुद्धा करतो, वा काय लोकांच्या समोर वागतोय, काय लोकांच्या समोर दाखवतोय. आतमध्ये बसलेला डाकू त्यांनी महाराज लोकांना दिसत नाही म्हणून किती दिवस फसवशील, किती दिवस लोकांची दिशाभूल करशील. म्हणून ही कथा तो डाकू मारण्याचं साधन आहे महाराज. तो डाकू जर मारायचा असला पोटातला, तो भामटा जर त्यांनी घालवायचा असला तरी कथा आहे. या कथेच्या माध्यमातून त्यांनी महाराज त्याला घालवता येऊ शकतो. पण सर्वांगाचे कान करून कथा श्रवण करा.